नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पुन्हा तुमचं खूप सारं स्वागत करतो. ही माझी फ्रेंड आहे. रविवार होता तर आमच्या घरी आली होती. त्यानंतर आम्ही एक प्लॅन केला की कुठेतरी जायचं. सुट्टी पण होती. मग अचानकच ठरवलं, चला कुठेतरी जाऊ. मग 1 फेब्रुवारी पण होता आणि आपल्याला सगळ्यांना माहीत पण आहे 1 फेब्रुवारीला काय झालं होतं. आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना कैद झाली होती. तो आपल्यासाठी काळा दिवस होता. आणि आपल्या सगळ्यांना हेही माहीत असेल आता की पुण्यामध्ये मोशी येथे जगातील सगळ्यात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा स्मारक उभारत आहे. तर आम्ही तेच बघायला चाललो. अजून त्याचं बांधकाम चालू आहे. तर चला बघूयात आता. आम्ही इथे पोहोचलो आता मोशीमध्ये. इथे अजून डेव्हलपमेंट चालू आहे. जे पूर्ण काम झालं नाही तर याला पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर म्हणतात. इथे एक्झिबिशन्स पण भरतात. बहुतेक म्हणजे मला पण इतकं क्लिअर नाही माहिती तिथं. एरिया पण खूप मोठा आहे आणि त्या स्मारकाचं पण अजून काम चालू आहे. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघता की आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा हा पुतळा किती मोठा आहे. इथे 1 फेब्रुवारी निमित्त व्याख्यान आयोजित केलं होतं. महादेव महादेव जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम. वर्ष तो इस्लामचा सगळा अंधकार संपूर्ण देशभर पसरलेला असताना स्वत्व स्वातंत्र्य स्वराज्य स्वराष्ट्र स्वसंस्कृती हे शब्द सुद्धा नाहीसे झालेले होते. तो संस्कार संपलेला होता. आणि अशा वेळी गुरुजी सांगतात आपल्याला की ते कुठून आलं. श्लोक शहाजीराजे आणि हंसदेवांच्या इच्छेतून हे आकाराला आलं. ते काय अर्थात हे एका पिढीत नाहीये. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली. अनंत जन्मांचं संचित चाचावं लागतं. तेव्हा प्रत्येक पिढी तुमच्या प्रत्येक घरामध्ये तुम्ही बघितलं असेल आपल्या 4 पिढ्या किमान नांदतायत घरामध्ये. प्रत्येक पिढी मागच्या पिढीपेक्षा थोडी ऍडव्हान्स आहे. आता तर तुमची लईच आहे. म्हणजे पाळण्याची तर काही कमालच आहे तुमची नाही का. म्हणजे प्रत्येकाच्या घरात अनुभव आहे. त्या पद्धतीने या सगळ्या पिढ्या बघितल्या तर या पिढ्यांमध्ये एकूणच त्यांच्या चित्तामध्ये हा विचार सातत्यानं होता की काय आपल्या जीवन प्रवाहाशी जीवन संस्कृतीशी दुरान्वयी संबंध नसलेली माणसं इथं आमच्यावरती राज्य करतायत. कोण कुठले उपरे काय संबंध आमच्या
जीवन प्रवास आणि जीवन आम्ही थोडा वेळ व्याख्यान ऐकलं. मग मुलं रडायला लागली. बाळ तिचं छोटं होतं आणि आम्ही पण किरकिर करायला म्हणून आम्ही घरी चाललो. तर जाताना ह्या दोघांची भांडणं चालू झाली. हे दोघं इतकी भांडत असतात की मला असं कधी कधी वाटतं की तिसऱ्याची गरजच नाही आहे आम्हाला. असं ह्या दोघांची भांडणं असतात. म्हणजे जितकं भांडतात तितकं दोघांनंतर थोड्या वेळात एकत्र सुद्धा येतात. असं ह्या दोघांचं आहे. जाता जाता आम्हाला झुडिओ दिसलं. मी आतापर्यंत कधीच गेलेले नाही झुडिओमध्ये. मग म्हटलं एकदा जावं की नेमकं काय असतं. सगळे म्हणतात झुडिओत असं तसं. मी पहिला झुडिओबद्दल बोलतो तुम्हाला. आपला महाद्वार रोड लय भारी, लय म्हणजे लय भारी. काय ते कपडे, काय ते वस्तू आणि त्यांच्या किमती दोन्ही अपोजिट. असं नाही म्हणत की सगळंच वाईट होतं चांगलं, पण त्या किमतीच्या ते मला नाही बरोबर वाटलं. किमती खूप जास्त होत्या आणि तशी ती व्हरायटी पण चांगली नव्हती आणि क्वालिटी होती चांगली, पण त्याचं म्हणतात ना ते नव्हतं चांगलं. मला तर काय पटलं नाही. कसे लोक ते झुडिओ करतात काय माहिती. मला आपला महाद्वार रोड चांगला वाटला. लय सगळंच मिळतं तिथं आणि व्हरायटी ढिगो. परत काय आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटच झुडिओ. कारण मी पहिला कधीच गेलो नव्हतो. कारण सगळे म्हणायचे झुडिओमध्ये असं असं तसं असं, झुडिओत शॉपिंग करायची अशी तशी. तो मला काय पटलं नाही. कसं म्हणजे आता मला तर जास्त त्याबद्दल माहीत नाही. जे शॉपिंग वगैरे करतात त्यांना अंदाज आहे. मी कधी केली नाही तिथे, त्यामुळे मला काय पटलंच नाही तिथलं. आपलं महाद्वार बेस्ट. आणि तसा आजचा दिवस छानच गेला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही आपल्या जगातील सगळ्यात उंच छत्रपती आपल्या संभाजी महाराजांचा पुतळा बघून आलो आम्ही. अजून त्याचं बांधकाम चालू आहे. बांधकाम वगैरे पूर्ण झालं आणखी भारी वाटेल. तर असा काहीसा हा आमचा रविवार गेला. व्लॉग मी वेळाने टाकलोय त्याबद्दल सॉरी. म्हणजे व्लॉग इतके पडले, फक्त टाकायचा कंटाळा. म्हणजे इतका आळशीपणा आलाय अंगात. असं काही लाईफ चालू आहे. तर तुमचा कसा दिवस गेला, कशा आहात सगळे. तर आजकाल असं झालं की व्हिडिओजना व्ह्यूज पण येईना झाले. काय माहिती का, माझंच काहीतरी चुकायला लागलं. कारण माझी कंटिन्युटी राहत नाही आहे. त्यामुळे माझ्या चॅनेलला प्रॉब्लेम यायला लागलाय. काहीच होत नाही. म्हणजे धड ते इन्स्टा चालेना, धड यूट्यूब चालेना, लाईफ थंड झाल्या. सगळं काय म्हणजे काय चाललंय मलाच काय कळत नाही आयुष्यात. तरी पण थोडंफार टाकायचं बघायला. म्हणजे काय व्हायला लागलं माहिती का, मी असे व्हिडिओ टाकायला लागले ना, थोडे दिवस छान चालते आणि अशी काहीतरी गोष्ट घडते ना की बस मग सगळंच थांबते. मग असं आयुष्यात चालू आहे. त्यामुळे माझी कोणत्याच गोष्टीत कंटिन्युटी राहीना झाल्या. खूप सारे प्रॉब्लेम यायला लागलेत आयुष्यात. बघू, काहीतरी करून टाकायचं बघतोय मी रोज व्हिडिओ. आणि का असं होत आहे मला पण समजेना झालंय. सगळ्यात मेन माझं हे बाद झालं पूर्ण. म्हणजे आता मी 2 मिनिटात चांगले, आता 2 मिनिटात बस रडायलाच लागतं. असं म्हणजे सांगण्याच्या पलीकडे. म्हणजे सांगता पण येत नाही की नेमकं काय होते. असो, तर तसे हा सगळे काळजी घ्या सगळ्यांनी. थंडी वाऱ्याचे दिवस आहेत. मस्त राहा, मजेत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत जावा व्हिडिओ. कारण कंटिन्युटी राहत नाही. त्यामुळे मला वाटतं सगळे फॉलो करून गायबच झाले. तर बघत जावा व्हिडिओ. मी टाकायचा खूप प्रयत्न करते, पण काही अशा गोष्टी घडत आहेत की
सांगायच्या पलीकडे चाललंय. काळजी घ्या सगळे, बाय.